हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण TYBA इंग्लिश 251चे IMP बघू. यात मी तुम्हाला IMP मुद्दे सांगत आहे, त्या आधारावरती तुम्हाला प्रश्न येतील. जसं की कादंबरी आणि कथा, नॉवेल अँड शॉर्ट स्टोरीज, RK नारायण, मालगुडीचे संदर्भ आणि भारतीय जनजीवनाचे चित्रण. दुसरा पॉईंट आहे राजाराव कथापुरामधील गांधीवादाचा प्रभाव आणि कथानक. नंतर आहे मुल्कराज आनंद, सामाजिक विषमता आणि शोषणाचे चित्रण. नंतर आहे नाटक विजय तेंडुलकर किंवा गिरीश कर्नाड. एवढ्यांना किंवा तुगलक या नाटकातील प्रतिकात्मकता, सिम्बॉलिझम आणि मिथकाचा वापर. नंतर आहे परीक्षेसाठी काही महत्त्वाचे टिप्स बघू. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PYQs विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवरून मागील 3-4 वर्षाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा. अनेक प्रश्न पुन्हा विचारले जातात. नंतर आहे होम असाइनमेंट. तुमचा अभ्यास केंद्रावर स्टडी सेंटर दिलेल्या गृहपाठातील असाइनमेंट्स प्रश्नाचा सराव करा, कारण त्यातील बरेच प्रश्न मुख्य परीक्षेत येतात. परीक्षेमध्ये प्रश्नाची उत्तर लिहिण्याची पद्धत बघू. इंग्रजी साहित्याच्या उत्तरात लेखकाचे नाव, पात्राचे नावे आणि महत्त्वाचे कॉन्टेंट्स हायलाईट करा. यामुळे गुण मिळवण्यास मदत होते. यात कविता महत्त्वाची आहे. निसीम इझिकिएल, नाईट ऑफ द स्कॉर्पियन किंवा गुड बाय पार्टी फॉर मिस पुष्पा TS या कविताचा आशय आणि त्यातील उपरोधक शैली. नंतर आहे कमला दास अँड इंट्रोडक्शन, आत्मचरित्रात्मक घटक आणि स्त्रीवादी दृष्टिकोन. AK रामानुजन, इकॉलॉजी किंवा ऑबिट्युअरी, भारतीय परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम. नंतर आहे नेचर अँड फंक्शन्स ऑफ लेक्चर, साहित्याचे स्वरूप आणि कार्य स्पष्ट करा. नंतर आहे आर्टिस्टोटल, थिअरी ऑफ पोएटिक्स आणि मिमोनिक्सचा सिद्धांत स्पष्ट करा. विल्यम वर्ड्सवर्थ, थिअरी ऑफ पोएटिक्स डिक्टेशन. नंतर आहे एनरोल्ड टचस्टोन मेथड. आणि 5वा आहे फंक्शन्स ऑफ लिटररी क्रिटिसिझम. नंतर आहे क्लासिस्टिक्स व्हीएस रोमॅन्टिक्स, अभिजातवादी आणि रोमॅन्टिक विचारसरणीतील मुख्य फरक. ॲरिस्टॉटलची कॅथार्सिस विवेचन ही संकल्पना. आणि लिटररी जनरस, साहित्याचे विविध प्रकार, एपिक ड्रामा, लायरिक, प्रॅक्टिकल क्रिटिसिझम्स, प्रात्यक्षिक समीक्षेचे महत्त्व. नंतर आहे चरित्रात्मक समीक्षा पद्धती म्हणजे काय. त्यानंतर व्याख्या, डेफिनेशन्स, साहित्याच्या आणि समीक्षेच्या महत्त्वाच्या व्याख्या पाठ करा, ज्याने उत्तराचा दर्जा सुधारतो. तौलनिक अभ्यास, 2 वेगवेगळ्या समीक्षाच्या उदाहरणार्थ सिडने आणि वर्ड्सवर्थने विचाराची तुलना करून ठेवा. या व्यतिरिक्त तुम्ही मागील प्रश्नपत्रिका किमान 2023, 24 आणि 25 च्या प्रश्नपत्रिकामधील रिपीट होणारे प्रश्न नक्की पहा आणि उत्तरं लिहिताना महत्त्वाच्या मुद्द्यांना अधोरेखित करा. तर या होत्या महत्त्वाच्या गोष्टी. तुम्ही अशा पद्धतीने पेपर लिहा. सर्वांना बेस्ट ऑफ लक इंग्लिशच्या पेपरसाठी. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत.